आपण पाहत आहात गलाई समाचार. मी राहुल गायकवाड काँग्रेस पक्षाच्या वतीनं करगणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून सध्या प्रचारासंदर्भात मी आज रामनगर येथे काँग्रेस पक्षाचा एक पाईक म्हणून मतदान मागण्यासाठी आलेलो आहे. घर टू घर. आणि या प्रचार मोहिमेमध्ये आज मी गेली 25 वर्ष झालं काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठेनं काम करतोय. आज पतंगराव कदम साहेब, डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आज इथं काँग्रेस पक्षाचा एक पाईक म्हणून काम करतोय. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही कामं करता आली या तालुक्यामध्ये आज लाखो रुपयाचा निधी पतंगराव साहेबांच्या माध्यमातून, डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून, भारती विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा असतील, शैक्षणिक सेवा असतील, लाखो लोकांचे कोरोना काळातील वाचवलेले जीव असतील, ह्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज करगणी जिल्हा परिषद बीडमध्ये एक हात चिन्हाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी करतोय. आणि मी भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जो अजेंडा आहे तो कायमस्वरूपी पुढे चालवत राहील. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काय जास्तीत जास्त या भागामध्ये कामं करता येतील ते करून जाईल. जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी कोणत्याही पदावर नसताना एक नंबरचे शासकीय निधी आणून दलित वस्तीचे निधी असतील, अगदी नागरी सुविधा असतील, या सगळ्यांचा निधी किंवा राम मंदिरासाठी मोहन काका असताना जिल्हा परिषदला राम मंदिर तीर्थक्षेत्रामध्ये घालून दिलं आणि त्या तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून लाखो रुपयाचा निधी त्या करगणीच्या राम मंदिराला दिला. आणि आज त्या राम मंदिराला नावलौकिक निर्माण झाला की बाबा शासनाच्या ह्याच्यातून कवर्ग तीर्थक्षेत्रातून या राम मंदिराला निधी आणू शकायला लागले. तर हा एक मोठा सहभाग या राम देवताच्या माध्यमातून, आशीर्वादातून मी सांगू शकतो. काकांचा वारसा तुम्ही सांगितला, काकांचा मुलगा तुम्हाला सोडून गेला काय दुसऱ्या पक्षात, तुम्ही निष्ठावंत पक्षामध्येच काय काम करू शकताय? काकांचा बरोबर मी 20 वर्ष काम केलं. मोहन काकांच्या बरोबर काम करत असताना काकांनी जी शिकवण दिली, जी राजकीय भूमिका किंवा लोकांची सेवा कशी करावी, लोकांच्यात कसं मिसळावं, त्याच पद्धतीनं मी आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी या मतदारसंघामध्ये काम करतोय. आज काकांनी जी दिलेली शिकवण आहे ती माझ्या आयुष्यभर न सरल एवढी शिकवण आहे. म्हणजे काकांचा आणि काँग्रेस पक्षाचा वारसा घेऊन तुम्ही पुढे जाणार आहे. आज राजकीय वारसा काकांचा मी घेऊन आज काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय म्हणायला काय हरकत नाही.